कर्मचारी यांच्या कुटुंबियासह सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये 1 वर्षाचा मोफत पास देण्याचंही तत्वता त्यांनी मान्य पूर्वीच केलेलं होतं। आज त्यांनी तशा खाते प्रमुखांना सूचना दिलेल्या आहेत। तेव्हा तुम्ही एक लक्षात घ्या, आज जे काही झालेलं आहे ते 16 ते 20 चा करार अबाधित राहील, त्याचे सगळे अधिकार अबाधित राहतील, थकबाकी मिळेल, पे फिक्सेशन होईल। 20 ते 24च्या मूळ वेतनामध्ये प्रत्येकाला 6,500 रुपये मूळ वेतनामध्ये वाढ दिलेली आहे। हा पिरियड 20 ते 24 पर्यंतचा आहे। मोफत पास वर्षभराचा मेडिकल कॅशलेस देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। या आंदोलनामध्ये जेवढे कर्मचारी सहभागी झाले होते त्यांच्यावरती कुठलीही कारवाई केली जाणार नाही आणि म्हणून आज कृती समितीने आज आम्ही कृती समितीच्या वतीनं असं जाहीर करतो आहे की हे एकट्या दुकट्या संघटनेचं नव्हे तर संपूर्ण राज्यातल्या कृती समितीचं हे यश आहे आणि खालून सपोर्ट केलेल्या माझ्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचं हे यश आहे आणि म्हणून तुम्ही साथ दिली म्हणून आपण हे यश मिळालेलं आहे। गणेश भक्तांची जी काही गैरसोय झाली असेल, महाराष्ट्र राज्यातील जनतेची जी काही गैरसोय झाली असेल, आम्ही तुमची क्षमा मागतो। परंतु या 6,500 रुपये मूळ वेतनामध्ये म्हणजेच राज्य सरकार एवढं वेतन होण्यासाठी हा लढा आमचा अखंडपणे चालू राहील। तेव्हा आज रोजी आंदोलन मागे घेण्याची घोषणा आम्ही करत आहोत। कर्मचारी उद्यापासून कामावर जातील की हो, आज रात्रीपासून कर्मचारी कामावर जातील। फरक 16 ते 20चा पण फरक आणि 1 एप्रिल 2020 पासूनचा आतापर्यंतचा फरक सगळा देण्याचं मान्य त्यांनी केलेलं आहे। त्याचं एमओ बनवायचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि येणाऱ्या पगारामध्ये हे सगळे पगारवाढ मिळेल। हो, त्यांनी पगारवाढ मिळेल का आणि हे जे आहे फरक किती टक्क्यात मिळणार? याच महिने थोडं पेमेंट ठरवायचं आहे, परंतु फरक द्यायचा, सगळे हक्क अबाधित राहायचे आणि पुढच्या महिन्यापासून वेतन करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। हे कृती समितीचं यश आहे। सर्व कर्मचाऱ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो। ओके, धन्यवाद।